नमस्कार. लेख क्रमांक 222 9 ऑगस्ट नागपंचमी. आपल्याकडे प्राण्यांच्या पूजनाचा एक अद्भुत प्रकार आहे. निश्चितच त्यामागे विवेक आणि विज्ञान दोन्ही आहे. आज सर्वत्र नागाची पूजा होते. तसे नागाकडे एक योगी म्हणून पाहिले जाते. श्रावण पावसाचा महिना, भरपूर पाऊस, हवेत सुखद थंडावा असतो. त्यामुळे साहजिकच सर्व सरपटणारे प्राणी बाहेर आलेले असतात. लोकांकडून त्यांची हत्या केली जाऊ नये म्हणून अशा पूजन रूढी समाज मनाचा विचार करून अंमलात आणल्या असाव्यात असे मला वाटते. देवता हा शब्द वापरला की कोणी हत्या करणार नाही, ही पूर्वजांची भूमिका होती. वेटोळे घालून फणा काढलेल्या नागाचे अनेक गूढ अर्थ आहेत. अनेक संतांच्या चरित्रात ध्यानाला बसल्यावर मस्तकावर फणा काढून नाग थांबला असे उल्लेख आहेत. बाल एकनाथ आणि बाल विवेकानंद या दोघांच्या चरित्रात विशेषत्वाने ते पाहायला मिळते. असे लोक राजयोगी असतात असे म्हटले जाते. साधारण राजे लोकांच्या मस्तकी प्रजाछत्र धरते, तर इथे अघोषित राज्याभिषेक असल्यामुळे निसर्ग स्वतः नागाच्या फण्याच्या रूपाने छत्र धरतो. अर्थात पुढील आयुष्यात त्यांनी राजयोग भोगला हे नक्की. योगाशी नागाचे संबंध जोडण्याचे कारण असे की पाठीच्या मणक्याचा मूलाधार चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंत चढत जाणाऱ्या योगिक क्रियांची अंतिम अवस्था ही फणा काढलेल्या नागाप्रमाणे असते. योगी नागाला सहजच निस्संग योगी असे उपमा देतात. वास्तवात त्याच्यातील जहाल विषारीपणामुळे कोणी त्याला जवळ करत नसते. तेवढे सहजासहजी धजावतच नाहीत, पण तरीही त्यास भगवान शंकर गळ्यात घालतात. कदाचित ध्यानात कोणाचा व्यत्यय होऊ नये म्हणून असेल. अत्यंत सूक्ष्म संवेदनशीलतेवर आपला सनातन धर्म अवलंबून आहे. निसर्गातील पशूंची पूजा त्यांच्या श्रेष्ठतेनुसार केली जाते. तप ह्या वेदाज्ञेकडे त्यामुळे लक्ष जाते. स्वामी विवेकानंद व एकनाथ यांच्या तत्कालीन तपाचरणामुळे फक्त नागाने श्रेष्ठत्व दाखवले. दोघांच्याही मस्तकी ध्यानात असताना नाग फणा काढलेल्या लोकांनी पाहिला. मग अव्याहत तपात स्थिर असणाऱ्या भगवान शंकरांच्या गळ्यातच नाग असणे अगदी स्वाभाविक आहे. तप हेच ज्यांचे स्वरूप असे भगवान विष्णू तर सहस्त्र फणा असणाऱ्या शेषावर पहुडलेत. त्यांच्या मस्तकी शेष नागाने सहस्त्र फण्या धरल्या आहेत. भगवंताच्या साध्या पहुडण्याच्या कृतीमागे तपस्सामर्थ्यांचे केवढे मोठे सत्य दडलेले आहे हे विचारांतीच कळते. काय विलक्षण प्रभाव आहे तपाचा, त्यांच्या असीमांत तपाचा. आणि एकूणच तप हा भगवंताचा स्थायी भाव आहे. नुकत्याच युगधर्म स्थापनेसाठी झालेल्या अवतारात सुद्धा परम सद्गुरू श्री म्हणाले, आम्हाला वेळ व संधी असेल तेव्हा तप करायला आवडेल. वास्तवात त्यांचे अखंड तपाचरण चालूच असते. फक्त आपल्याला त्याचे महत्त्व कळावे म्हणून त्यांनी उल्लेखले. भगवंताच्या प्रत्येक कृतीमागे केवढा गहन अर्थ असतो हेच पाहायला मिळते. धन्य अखंड तपस्वी आणि धन्य निस्संग योगी. नमस्कार.